आता पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या संक्षिप्त स्वरूपात। 1993च्या बॉम्बस्फोटचा आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चव्हाण हा महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या प्रचारार्थ आणि समर्थनार्थ फिरताना दिसतोय, असा आरोप भाजपचे केशव उपाध्ये यांनी केलाय। मुंबईकरांचे जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं समर्थन मवियाचे उमेदवार करत असून ही लढाई आता भारत आणि पाकिस्तानची लढाई झाली, असंही उपाध्ये यांनी म्हटलंय। घाटकोपरमध्ये प्रचाराच्या वेळेला ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदींनी शिंदे पितापुत्रांवर हल्लाबोल केलाय। संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ मुंबईच्या घाटकोपरमध्ये आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला। यावेळेला प्रियांका चतुर्वेदींची जीभ घसरली। संजय निरुपम यांनी प्रियांका चतुर्वेदींच्या वक्तव्याचा निषेध केलेला आहे। उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये महागद्दारी केली, त्यामुळे आदित्य ठाकरेंनी त्यांच्या कपाळावरती मेरा बाप महागद्दार आहे असं लिहावं, असा पलटवार निरुपमांनी केलाय। उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत गद्दारी केली, पण शिंदेंनी बाळासाहेबांचे विचार जपले आणि गद्दारीचा बदला घेतला, असं देखील निरुपम म्हणाले। उदय सामंत यांनी सुद्धा चतुर्वेदींनी केलेल्या टीकेचा समाचार घेतलेला आहे। राज्यसभेच्या पुढच्या टर्मसाठी स्वतःची सीट मिळवण्यासाठी ही टीका केली जाते। ठाकरेंच्या उरल्या सुरल्या आमदारकी आणि खासदारकीच्या जागा मिळवण्यासाठी चढाओढ सुरू आहे। मातोश्री सोबत कोणाची किती जवळीक आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, असं उदय सामंत म्हणाले। संजय शिरसाट यांनी प्रियांका चतुर्वेदींवर टीकास्त्र डागलेला आहे। प्रियांका चतुर्वेदींनी राज्यसभेची खासदारकी कशी मिळवली हे उघडपणे सांगायला नको, संपूर्ण महाराष्ट्राला ते माहिती आहे, त्यामुळे चतुर्वेदींनी त्यांच्या कर्तृत्वावरती लक्ष केंद्रित करावं, असा टोला शिरसाटांनी लगावलाय। शिवसेनेच्या शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी प्रियांका चतुर्वेदींचा समाचार घेतलाय। प्रियांका चतुर्वेदींनी खासदारकी कशी मिळवली हे त्यांनी स्वतःच्या मनाला विचारावं। त्यांची खासदारकीची टर्म संपत आलेली आहे, त्यामुळे काहीतरी प्रक्षोभक बोलून खासदारकीसाठी पुन्हा एकदा वर्णी लावण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे, अशी टीका शीतल म्हात्रेंनी केलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या नंदुरबारमध्ये सभा होणार आहे। या सभेला 1 लाख लोक येतील असा दावा भाजपकडनं केला जातोय, त्यामुळे सभास्थळाला छावणीचं स्वरूप आलंय। दिलीश्वरांची 2 माकडं हल्ली बरळू लागल्यात असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीसांवरती निशाणा साधला होता, त्याला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले। उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यांना आता डॉक्टरांची गरज असल्याचं फडणवीस म्हणाले। अहमदनगरच्या कोपरगाव येथील भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे प्रचारात सक्रिय झालेले आहेत। स्नेहलता कोल्हे नाराज असल्यानं त्यांनी प्रचार सभेला जाणं टाळलं होतं, मात्र आता शिर्डी प्रचार सभेचे शेवटचे 2 दिवस शिल्लक असताना कोल्हे प्रचारासाठी मैदानात उतरलेले आहेत। रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसेंना उमेदवारी मिळाल्यानंतर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील नाराज होते, त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांची भेट घेतली। रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली साइड रिसॉर्टवरचं अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलेलं आहे। हायकोर्टाच्या आदेशानंतर रिसॉर्टवरच्या 3ऱ्या मजल्याचं अनधिकृत बांधकामावर हातोडा मारण्यात आलेला आहे। साई रिसॉर्टचे मालक सदानंद कदम यांनी कोर्टाकडे स्वतःहून हा अनधिकृत भाग पाडण्यासाठी प्रतिज्ञापत्र दिलं होतं। अक्षय तृतीयेनिमित्त सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालेली आहे। सुवर्णनगरी जळगावामध्ये सोने चांदीच्या दरात वाढ झाली। सोन्याचा भाव प्रति तोळा 72,300 रुपयांवर पोहोचलाय, तर चांदीच्या भावात प्रति किलो 1100 रुपयांची वाढ झाल्यामुळे चांदी आता 82,700 रुपयांवर पोहोचलेली आहे। गोंदिया शहरात नाल्याचं पाणी रस्त्यावर येत असल्यानं नागरिकांना घाण पाण्यातून ये-जा करावी लागते। न्यूज 18 लोकमत ही बातमी दाखवतात। प्रशासनाने याची दखल घेतली। गोंदिया नगर परिषदेनं नालेसफाई सुरू केली असून नागरिकांना मुख्य बाजारात जाणं सोपं झालेलं आहे। अमरावतीच्या विभागीय आयुक्त निधी पांडे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली, मात्र पाहणी सुरू असतानाच रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडित झाल्यानं 2 वॉर्डांची पाहणी करून विभागीय आयुक्त निघून गेल्या। मात्र पाहणीनंतर तरी रुग्णालयाच्या दुरवस्थेत सुधारणा होईल का, असा प्रश्न आता नागरिकांकडून विचारला जातो। वाढती उष्णता आणि बाष्पीभवनामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात कमालीची घट झाली। धरणात तब्बल 60% पाणीसाठा शिल्लक असल्यानं संभाजीनगरसह मराठवाड्यातल्या लोकांची चिंतेत भर पडलेली आहे। पाणी कमी असल्यामुळे आता मृत जलसाठ्यातून पाणी पिण्यासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला।
नागपुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मनीषनगर अंडरपासमध्ये पाणी साचलं होतं. त्या पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. वर्धा जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे. शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण असून पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालेला आहे. नागपुरात काळ्या ढगांमुळे सर्वत्र अंधार दाटलाय. पुढील 3 तास हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे. नाशिकच्या वणीगड, दिंडोरी आणि कळवण भागात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. पावसामुळे वणीगडावरती सप्तशृंगी मातेचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांना त्रास सहन करावा लागला, तर काहींच्या घरांची पडझड देखील झाली. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातल्या भाटपुरा गावात पोलिसांवर दगडफेक झाल्याची घटना घडलेली आहे. दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत गर्दी पांगवली. या घटनेत पोलीस निरीक्षकांसह 2 कर्मचारी जखमी झालेले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्युशनला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी लाठ्याकाठ्या आणि बेल्टसह तुफान हाणामारी केल्याची घटना घडलेली आहे. काही दिवसांपूर्वी या विद्यार्थ्यांनी चाकूचा धाक दाखवत वाद घातला होता. मात्र ट्युशनच्या संचालकांनी आणि पोलिसांनी कोणतीही दखल न घेतल्यानं संताप व्यक्त केला जातो. पुण्यातल्या कोंढवा भागात पानटपरी मालकावरती 3 जणांनी कोयत्यानं हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली. पुण्याच्या मोहम्मदवाडीत असणाऱ्या गंगा फॉर्टिना या सोसायटीमध्ये रोज टवाळखोर मुलं येऊन दंगा घालत असतात. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय. मध्यरात्रीपर्यंत बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या हुक्का पार्लर आणि कॅफेवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केलेली आहे. मात्र पोलिसांनी कोणतीच पावलं उचललेली नाहीत. त्यामुळे या परिसरातले रहिवासी त्रस्त झालेले आहेत. पुण्यातल्या लोहगावच्या डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे 2 गट भिडलेले आहेत. 2 गटात चक्क कोयत्यानं मारामारी झाल्याचं पाहायला मिळाले. दिघी पोलीस ठाण्यात दोन्ही गटाकडनं एकमेकांच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. नागपूरच्या पारशिवनी तालुक्यात वाघाचं दर्शन झालेलं आहे. पालोरा गावात वाघाने गायीची शिकार केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वन विभागाकडनं कर्मचाऱ्यांकडनं वाघाचा शोध सुरू आहे. 25 मिनिटं 50 बातम्यांमध्ये वेळ झालेली आहे. एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.